एकीकडे राज्यातल्या 12 महापालिकांमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे। पण मुंबई महापालिका, जिला सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणतात, त्या मुंबई महापालिकेत मात्र भाजपने सावध भूमिका घेतली आणि शिंदेंच्या शिवसेनेला जवळ केलंय आणि अजितदादांना मात्र बाजूला केलंय। आता मुंबई महापालिकेसाठी भाजपची आणि महायुतीची, शिंदेंच्या शिवसेनेची नेमकी रणनीती काय ठरली आणि त्यांचं नेमकं गणित काय समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबईमध्ये भाजपच मोठा भाऊ राहणार आहे आणि पक्षातर्फे 137 जागा तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे 90 जागा लढवल्या जातील, अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे 125 जागांची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांना 90 जागांवर समाधान मानावं लागलंय। युतीबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक संपल्यानंतर अमित साटम यांनी रात्री उशिरा माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। रिपब्लिकन पक्ष असेल वा इतर मित्रपक्ष असतील, या मित्रपक्षांना सुद्धा या दोन्ही पक्षांच्या ज्या जागा आहेत त्यातूनच जागा दिल्या जाणार आहेत। यापूर्वी 200 जागांवर खरं तर आपलं एकमत झालं होतं, पण केवळ 20 जागांबाबत चर्चा सुरू होती, असं सुद्धा साटम यांनी स्पष्ट केलंय। आता दोन्ही पक्षांचा एकत्रित प्रचार होईल आणि मुंबईकरांचा महापौर या पदावर विराजमान होईल, असा विश्वास सुद्धा त्यांनी बोलून दाखवलाय आणि महायुतीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केलाय। मुंबईचा विकास होताना तिची सुरक्षा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव झाला पाहिजे, असंही साटम यांनी म्हटलंय। नवीन मामूंची टोळी मुंबई शहराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करते, मात्र महायुतीचे उमेदवार या टोळीचा पराभव करतील। मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर नाराज होऊन ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते बंडखोरी करतायत, अशा शब्दात साटम यांनी या दोन्ही पक्षांची खिल्ली उडवली आहे। आता अमित साटम यांनी खरं तर पत्रकारांशी बोलताना काय म्हटलंय पाहूया। भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील आणि आता एक नवीन मामूंची टोळी जी या मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छिते, त्यांना घरी पाठवण्याचं काम हे महायुती करणार असून तरी मुंबईतील जागा वाटपावर आणि महायुतीच्या जागा वाटपा संदर्भातल्या या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्यात। त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागा वाटप पूर्ण झालंय। 137 जागा भाजपा तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे। महायुतीचे इतर घटक पक्ष यात समाविष्ट असतील। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मुंबईकरांचं जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामं कुणी केली हे मुंबईकरांना चांगलंच ठाऊक आहे। त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे। सर्व उमेदवारांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा, असं देवेंद्र फडणवीस, जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी म्हटलंय। तरी 2017ला मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती, त्यावेळी खरं तर मुंबई महापालिकेचं पक्षनिहाय बलाबल म्हणजे कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या त्या पण आपण समजून घेऊयात। शिवसेनेला 84 जागा तर भाजपला 82 जागा, म्हणजे 84 जागा मिळवून शिवसेना हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष होता आणि अवघ्या 2 जागांनी भाजपची खरं तर सत्ता स्थापनेची संधी हुकली होती। काँग्रेस 31 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 9 जागा, मनसेला 7 जागा, समाजवादी पक्ष 6 जागा, MIMला 2 जागा तर अपक्ष आणि इतर यांना 6 जागा मिळाल्या होत्या। आता 2017ला मुंबई महापालिकेतली परिस्थिती वेगळी होती, कारण त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकसंध होते। पण आता 2024ला परिस्थिती बदलली आहे। भाजप 2017 पेक्षा अधिक मजबूत आहे। सर्वाधिक दावा भाजपच्या नेतृत्वाकडून करण्यात आलाय। शिवसेना शिंदे गट हा महायुतीमुळे भाजप सोबत आहे, तर ठाकरेंची शिवसेना ही 2017ची पारंपरिक मतपेढी तिच्या जवळ आहे। आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत सांगायचं झालं तर दोघांची मर्यादित पण निर्णायक भूमिका ठरू शकते आणि मनसे किंगमेकर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ही 2017च्या तुलनेत आताची परिस्थिती आहे। 2017मध्ये लढत कशी होती तर शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती, पण आता लढत कशी होणार आहे? आता लढत हे भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र विरुद्ध ठाकरेंची शिवसेना प्लस काँग्रेस प्लस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, म्हणजे यंदाची निवडणूक ही काहीशी गुंतागुंतीची आहे। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक ही अत्यंत अटीतटीची आणि निर्णायक ठरू शकते,
अशी चर्चा आहे. आता 2017ला मी आधी म्हटलं तसं शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अवघ्या 2 जागांच्या फरकानं खरं तर भाजपची ती संधी हुकली होती, कारण शिवसेनेनं त्यावेळेस 84 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. पण नंतर शिवसेनेनं महापालिकेवर सत्ता सुद्धा स्थापन केली. तरी आता शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुतीला विजयाचा भगवा झेंडा हा आताच्या महापालिका निवडणुकीत फडकवता येतो का? मुंबईकर मतांच्या रूपानं त्यांना सत्तेत बसवतो का? हे पाहावं लागणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.